यवतमाळ शहरातील सर्व घटागाडी कर्मचारी आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास आपल्या थकीत पगाराच्या संदर्भात भेट घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांच्या राहत्या निवासस्थानी गेले होते। यावेळी सुमारे 100हून अधिक घटागाडी कर्मचारी उपस्थित होते। हे सर्व कर्मचारी गेल्या 10 वर्षापासून यवतमाळ नगरपालिकेअंतर्गत घटागाडीवर कार्यरत असून शहराची स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे। कामगारांचे म्हणणे आहे की गेल्या 2 महिन्यापासून त्यांचे वेतन रोखून धरले गेले असून दरमहा केवळ 10-100 रुपये इतकेच मानधन त्यांच्या हातात येत असते। एवढ्या तुटपुंजा पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण झाले असून पगार न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नगरामध्ये प्रियदर्शनी उईके यांची भेट घेण्यासाठी राहत्या निवासस्थानी गेले असता भारतीय जनता पार्टीचे गटनेते नितीन गिरी यांनी या सर्व घटागाडी कर्मचाऱ्यांना हाकलून लावण्याचा आरोप कामगारांनी केला आहे। आपल्या हक्काच्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडण्यासाठी गेलो असताना सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक गटनेत्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला। या घटनेमुळे घटागाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। घटागाडी कर्मचाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली असून नितीन गिरी यांनी सर्व कामगारांसमोर जाहीर माफी मागावी, अन्यथा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा, 7 महिन्यापासून थकीत असलेला पीएफ तात्काळ जमा करण्यात यावा, सकाळची ड्युटी केल्यानंतर सायंकाळी पुन्हा कामावर न गेल्यास पगार कपात केली जाते, ही अन्यायकारक पद्धत तात्काळ बंद करण्यात यावी। या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास घटागाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। यावेळी स्पेशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा गटनेते डॉक्टर नीरज वाघमारे, कॉम्रेड सचिन मनवर तसेच शेतकरी चळवळीचे पंढरी पाटे यांनी उपस्थित राहून घटागाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा दर्शविला। यावेळी सचिन कनोजिया, यश चौधरी, राजू अकुलवार, तेजस श्रीवास, सावन हातागडे, जीवन मुनेश्वर, नितीन धुळे, शशिकांत सोडवले, प्रतीक नानवरे, रणजित ब्राह्मणे, कुणाल बावणे, देवेंद्र भोवते, अजय रामटेके, जहीर खान, सतीश भेसारे, आकाश ओंकार, सुनील ढेरे, पुष्पक लोहकरे, अनिल बहादे, ताराचंद फोडेकर, सुमित गुजर, आशिष उईके, दयानंद चंदेल, सूरज तिरडे, अमोल मडावी, मनोज यादव, आकाश भगत, कमलेश बेलोकार, कमलेश गवई, स्वप्नील वाणी आदी घटागाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।